गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांच्या सर्वाधिक हालचाली असलेल्या प्रत्येक निवडणुकीत हिंसक घटना करण्यासाठी माओवाद्यांना अनुकूल असलेल्या गर्देवाडा या अतिसंवेदनशील गावात पोलिसांनी आज एका दिवसात पोलीस ठाण्याची उभारणी केली आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 3 स्फोट मतदानाच्या दिवशी माओवाद्यांनी याच गावात केले होते आणि माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या भागात कशा पद्धतीने पोलीस ठाण्याची उभारणी झाली आहे, यामुळे या भागात सुरक्षा व्यवस्था कशी मजबूत झाली आहे याचा थेट गर्देवाडातून एक्सक्लुझिव्ह आढावा घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। माओवाद्यांच्या गडामध्ये पोलीस ठाणं उभारणं गडचिरोली पोलिसांसाठी मोठं आव्हान असते। त्यातही जर तो माओवाद्यांच्या हालचाली असलेला बालेकिल्ला असेल तर अशा गर्देवाडामध्ये पोलिसांनी आज एका दिवसात पोलीस ठाणं उभारलं आहे। घनदाट जंगल आहे, या जंगलामध्ये आज सकाळपासूनच जी गजबज होती, मोठ्या प्रमाणात C60चे जवान पोलीस पोहोचले आणि या ठिकाणी पोलीस ठाण्याची उभारणी सुरू झालेली आहे। आता अस्थायी स्वरूपामध्ये हे पोलीस ठाणं उभारण्यात आलं असलं तरी हे पोलीस ठाणं 2 दिवसात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांच्या हालचाली असलेला हा भाग आहे। कंपनी 10चं लोकेशन असते। गट्टा हे शेवटचं पोलीस स्टेशन आहे। गट्टा आणि अलीकडेच उभारण्यात आलेलं वांगेतुरी या 2 पोलीस ठाण्याचा मधला जो भाग होता 700 स्क्वेअर किलोमीटर हा माओवाद्यांच्या हालचाली असलेला भाग होता। लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी गेल्या वेळी माओवाद्यांनी 3 भूसुरुंग स्फोट आयडी ब्लास्ट केले होते आणि प्रत्येक निवडणुकीत या भागात माओवादी घातपाती कारवाया करतात। आता हे पोलीस ठाणं उभारून पोलिसांनी या ठिकाणी माओवाद्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता जवानांशी आता वरिष्ठ पोलीस अधिकारी DIG संदीप पाटील, SP निलोत्पल असतील, हे सगळे संवाद साधत आहेत, जवानांचा मनोधैर्य वाढवत आहेत। या ठिकाणी C60 कमांडो आहे, त्यामध्ये महिला कमांडो सुद्धा आहेत। हा पोलीस ठाणं जो आहे उभारणी झाल्यामुळे माओवाद विरोधी अभियानामध्ये खूप महत्त्वाचं यश मिळेल अशी अपेक्षा आहे। आपल्यासोबत SP आहेत, पोलीस अधीक्षक आपल्यासोबत, त्यांना विचारूया। आपल्यासोबत DIG संदीप पाटील सर, आपण त्यांना विचारू। सर, मला एक सांगा, माओवाद विरोधी अभियानामध्ये अशा पद्धतीनं जंगलात पोलीस ठाणं उभारणं याला काय महत्त्व आहे, कशा पद्धतीनं तुम्ही पाहता? आपण पाहिलं असेल, हा भाग जो आहे हा घनदाट जंगलांनी वेढलेला आहे, अगदी छत्तीसगड सीमेपासून जवळ आहे। पण हा भाग स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झाली पण विकासापासून वंचित आहे। जी माओवाद्यांची दहशत आहे त्या दहशतीमुळे इथं जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा बाकीचे विकासाची साधनं आहेत, रोड आहेत, ब्रिजेस आहेत, मोबाईल टावर्स आहेत, बाकी कनेक्टिव्हिटी वाढण्यामध्ये अडचण निर्माण होत होते। जे केंद्र आणि राज्य सरकारची जी काही महत्त्वाकांक्षी योजना आहेत की ज्याच्यामार्फत ओव्हरऑल कनेक्टिव्हिटी वाढवली जाते, तर ते कनेक्टिव्हिटीचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी हे पोलीस स्टेशन हे विकासाचं केंद्र म्हणून इथं आणलेलं आहे। आणि ज्यावेळेस पोलीस स्टेशन येतं तर आपोआपच पहिलं लोकांच्या मनामधली दहशत कमी होते आणि ओव्हरऑल भागामध्येही जी माओवाद्यांची दहशत आहे ती कमी होणार आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 3-4 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं विकासाची कामं होती। विकासाच्या बाबतीत अशा पद्धतीची पोलीस ठाण्याची उभारणी खूप महत्त्वाची बाब ठरली असं वाटते। निश्चितच आपण मगाशी सांगितलं की पोलीस स्टेशन हे माओवादी प्रभावित क्षेत्रामध्ये विकासाचं केंद्र आहे। पोलीस स्टेशन आल्यानंतरच गावकऱ्यांना कळतं की आपलं शासन काय आहे, आपलं शासन हे आपल्यासाठी आहे, लोकांच्यासाठी आहे, शासन काय काय करतं आणि शासनाच्या योजना हे आपण बाकी प्रशासनाबरोबर मिळून लोकांच्यापर्यंत कशा पोहोचतील हेच आपलं मुख्य उद्दिष्ट आहे। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।